हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये मराठीतून बोलत असतो तीच वाक्ये मग इंग्रजीमधून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल की एखादे मराठी वाक्य हे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेट कसे केले जाते. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण टेन्सचे जे मुख्य 3 प्रकार आहेत त्या 3 प्रकारांचा आणि त्याचबरोबर त्या तिघही प्रकारांचे जे अजून 4 उपप्रकार आहेत, म्हणजेच असे एकूण 12 प्रकार इंग्लिश ग्रामरमध्ये जे आहेत त्या 12 प्रकारांचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. म्हणजेच ह्या 12 प्रकारांचे इंग्रजीमधली रचना कशी असते ते सुद्धा आपण समजून घेतलेले आहे. तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी तुला स्टेशनवर भेटेन किंवा मी तुला स्टेशनवर भेटतो असं देखील आपण म्हणत असतो बऱ्याच वेळेला. आता जेव्हा आपण एखादं मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा सर्वात आधी तुम्ही त्या मराठी वाक्यातील काळ ओळखला पाहिजे, म्हणजेच तुम्हाला काळ ओळखता आला पाहिजे. आता काळ हा कशावरून ओळखता येतो, तर मराठी वाक्यामध्ये जे शेवटचा शब्द असतो तो असतो क्रियापद, म्हणजेच क्रियापदावरून आपल्याला तो काळ कळत असतो. आता इथे बघा, क्रियापद कोणतं आहे, भेटेन, किंवा आपण भेटतो, मी तुला स्टेशनवर भेटतो असं सुद्धा म्हणतो. आता इथे भेटेन दिलेलं आहे, म्हणजेच पुढील 1-2 तासात किंवा संध्याकाळी तुला भेटेन असा त्याचा अर्थ आहे, म्हणजेच भविष्यामध्ये. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते भविष्यकाळातलं आहे, साध्या भविष्यकाळातलं हे वाक्य आहे. मग आता साध्या भविष्यकाळामध्ये इंग्रजीमध्ये रचना कशी असते ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेव्हा आता सर्वात आधी मग या वाक्याचं इंग्रजीमधील रचना आपण लिहून घेणार आहोत. मग सर्वात आधी आपण काय घेत असतो, सब्जेक्ट घेत असतो. सब्जेक्ट म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो कर्ता. त्यानंतर कर्ता घेतल्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. आता इथे भविष्यकाळ आहे, म्हणजेच भविष्यकाळातील जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपण इथे घेणार आहोत, ते आहे विल. आता जेव्हा आपण भविष्यकाळामध्ये एखादं वाक्य इंग्रजीमध्ये बोलत असतो तेव्हा सर्व कर्त्यांसोबत आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. शॉलचा वापर सहसा आता केला जात नाही. प्रत्येक म्हणजे कर्ता कोणताही असो, आय, वी, ही, शी, इट, ते कोणताही कर्ता असला तरी विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते V1 फॉर्म, म्हणजेच काय, तर क्रियापदाचे पहिले रूप. आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्म. म्हणजे अशा प्रकारे ह्या मराठी वाक्याची इंग्रजीमध्ये रचना येणार आहे. या रचनेनुसार मग तुम्ही जर इंग्रजीमध्ये हे वाक्य तयार केलं तर ते अगदी बरोबरच येते. बघा आता मग सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, मी. मी त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे विल. विल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद आहे भेटेन, म्हणजेच मूळ क्रियापद आहे भेटणे. मग भेटणे यासाठी इंग्रजी शब्द आपण वापरतो मीट, MEET, मीट म्हणजे भेटणे. मग आपण जेव्हा विल मीट असं वापरू तेव्हा त्याचा अर्थ होईल भेटेन म्हणून. आणि तो आपल्याला कसा घ्यायचा आहे, त्याच्या V1 फॉर्ममध्येच. म्हणून आपण इथे घेणार आहोत V1 फॉर्मच मीट. विल मीट म्हणजेच काय, तर भेटेन असा त्याचा अर्थ झाला. आय विल मीट. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म कोणता आहे, तुला. कोणाला भेटेल, तुला. मग तुलासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो तू किंवा तुला, यासाठी यू. आय विल मीट यू, मी तुला भेटेन. विल मीट म्हणजे भेटेल. कुठे भेटणार आहे, ऑब्जेक्ट नंतर राहिलेला शब्द घ्यायचा स्टेशनवर. मग स्टेशनवर दिलेलं आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत ॲट द स्टेशन. बघा अशा प्रकारे हे वाक्य रचनेनुसार इंग्रजीमध्ये अगदी सहजरित्या ट्रान्सलेट झालेलं आहे. तुम्हाला जर प्रत्येक काळातली इंग्रजीमधली रचना जर माहिती असली तर तुम्ही कोणतंही मराठी वाक्य हे इंग्रजीमध्ये सहजरित्या ट्रान्सलेट करू शकता. तेव्हा तुम्ही मागचा माझा जो टेन्सचा व्हिडिओ आहे तो नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक काळातील रचना कशी असते ते समजून जाईल. आता नेक्स्ट बघा, तो माझ्याशी खोटं बोलला. बघा आता सर्वात आधी तर मग हे वाक्य कोणत्या काळातलं आहे, त्यासाठी मी काय सांगितलं आहे की शेवटचा शब्द म्हणजेच मराठी वाक्यातलं क्रियापद बघायचं. आता इथे आहे बोलला, खोटं बोलला.
म्हणजेच पास्ट टेन्स. आता शेवटचा शब्द जो आहे, या शब्दातला क्रियापदातलं जे शेवटचं अक्षर आहे ते ला आहे. म्हणजेच ल, ला, ली, ले, लो. लच्या बाराखडीतले ला हे अक्षर इथे आलेलं आहे, तेव्हा तो भूतकाळ असतो. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. मग आता याची रचना कशी असते? सर्वात आधी तर आपण सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता घेत असतो. त्यानंतर आता पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये आपण क्रियापदाचे दुसरे रूप घेत असतो, म्हणजेच V2 फॉर्म त्याला असं म्हणतात, म्हणजे पास्ट फॉर्म. आणि त्यानंतर सर्वात शेवटी घेतला ते ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला म्हणतो आपण कर्म. अशा प्रकारे या वाक्याची रचना इंग्रजीमध्ये येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत वापरतो ही. बघा आता नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे दुसरे रूप. मग आता क्रियापद आहे खोटे बोलला, म्हणजेच मूळ क्रियापद खोटे बोलणे. खोटे बोलणे यासाठी आपण लाय हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे? त्याचा V2 फॉर्म वापरायचा आहे, दुसरं रूप वापरायचं आहे. मग ते येणार आहे LIED, लाईड. खोटं बोलला, ही लाईड, तो खोटं बोलला. कोणाशी खोटं बोलला? ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे? माझ्याशी. इथे माझ्याशी असं दिलेलं आहे, म्हणून आपण घेणार आहोत टू मी. बघा, ही लाईड टू मी, तो माझ्याशी खोटं बोलला. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. स्ट्रक्चर माहिती असलं म्हणजे तुम्ही पटकन अशा प्रकारे वाक्य इंग्रजी ट्रान्सलेट करू शकता. आता नेक्स्ट बघा, मी माझ्या आईसोबत बाजारात जात आहे. बघा, हे वाक्य आपण बऱ्याच वेळेला एखाद्या वेळेस कोणाला तरी सांगत असतो की मी माझ्या आता सध्या घरी नाही आहे, मी माझ्या आईसोबत बाजारात जात आहे. सर्वात आधी तर मग आता काळ ओळखायचा. हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? शेवटचा शब्द आहे, जात आहे. आता आहे म्हटलं हा म्हणजे आहे हा शब्द असला म्हणजे हे वर्तमान काळातलं वाक्य असते. आणि जात आहे, बाजारात जात आहे किंवा जाते असं आपण बऱ्याच वेळेला सांगतो. मग जात आहे म्हणजे जेव्हा आपण जात असतो, जाण्याची क्रिया ही आपली चालू असते, तेव्हाच आपण असं बोलतो की मी बाजारात जात आहे. म्हणजेच हे वाक्य जे आहे ते वर्तमान काळातलं आहे, पण त्याचं जो उपप्रकार आहे म्हणजेच चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. हे लक्षात येईल. जात आहे याच्यावरून मराठी वाक्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हे जे वाक्य आहे ते चालू वर्तमान काळातलं आहे. मग आता चालू वर्तमान काळामध्ये रचना कशी असते त्याआधी सर्वात आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर घेत असतो आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आहेसाठी सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो वर्तमान काळामध्ये, एम किंवा इज किंवा आर. हे कर्त्यानुसार आपण वापरत असतो. कर्ता कोणता आहे त्यानुसार आपण यापैकी योग्य ते क्रियापद वापरत असतो. त्यानंतर आता हे वाक्य जे आहे ते चालू काळातलं आहे, वर्तमान काळातलं आहे. तर चालू जर काळ असेल मग तो कोणताही काळ असो, वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो, आपण क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप वापरत असतो. हे लक्षात ठेवायचं. चालू काळ, आता इथे चालू वर्तमान काळ आहे त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातलीच घेतली आणि क्रियापद जे असेल यातलं त्याला ING प्रत्यय लावायचा. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी घ्यायचं ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म. अशा प्रकारे मग ह्या वाक्याची इथे रचना येणार आहे. मग आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? मी. मग मीसाठी आपण इंग्रजीत वापरतो आय नंतर आपण वर्तमान काळामध्ये नेहमी एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो. आय एम. आपण आय इज म्हणत नाही. इज केव्हा वापरतात? एकवचनी करता, ही, शी, इट. त्यानंतर आपण इज वापरतो. आय हा देखील एकवचनीच करता आहे, पण हा अपवाद आहे त्यामुळे इथे आय नंतर नेहमी वर्तमान काळात एमच वापरला जातो. म्हणून आपण इथे काय घेणार? आय एम. त्यानंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल. आधी क्रियापद काय आहे? जात म्हणजे जाणे, मूळ क्रियापद जाणे. त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये गो हा शब्द वापरतो. मग आपल्याला ह्या क्रियापदाला काय प्रत्यय लावायचा आहे? ING म्हणजेच गो. तर त्याचा ING प्रत्यय लावलेलं रूप गोईंग. बघा, गो त्याला ING प्रत्यय म्हणजेच हे काय झालं? गोईंग. आय एम गोईंग याचा अर्थ काय झाला? मी जात आहे. बघा, मी जात आहे. आणि ऑब्जेक्ट नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप घेतल्यानंतर आपल्याला कर्म घ्यायचं आहे, ऑब्जेक्ट. मग आता कोणासोबत जात आहे किंवा कुठे जात आहे? तर बाजारात. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? बाजारात. यासाठी टू द मार्केट. आय एम गोईंग टू द मार्केट. आणि राहिलेलं अजून काय आहे? माझ्या आईसोबत. माझ्यासाठी
काय वापरतो आपण? माझ्या आईसोबत. आणि इथे आईसोबत हे जोड शब्द आलेला आहे. त्यावेळेला आपण काय करत असतो की हा जो 2 नंबरचा शब्द आहे त्याच्यासाठी अगोदर आपण इंग्रजी शब्द लिहितो आणि मग नंतर या शब्दासाठी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? आय एम गोईंग टू द मार्केट विथ, सोबतसाठी विथ, आणि माझ्या आईसोबत दिलेलं आहे म्हणून आपण इथे काय? विथ माय मदर. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. आय एम गोईंग टू द मार्केट विथ माय मदर. विथ म्हणजे सोबत आणि माय मदर म्हणजेच माझ्या आईसोबत. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, तुम्ही सुरुवात केली होती. बघा एखादी गोष्ट किंवा एखादी चर्चा सुरू असेल तर त्यावेळेला अशा प्रकारचं वाक्य हे बऱ्याच वेळेला बोललं जातं की तुम्ही सुरुवात केली होती, अशा प्रकारे. आता मग सर्वात आधी हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. बघा आता इथे होती, होता, होती, होते यावरून तुम्हाला कळलं असेल की हे भूतकाळातलं वाक्य आहे. भूतकाळातलं वाक्य आहे. त्याचप्रमाणे इथे दिलेलं आहे की सुरुवात केली होती, म्हणजे क्रिया ही सुरू होऊन गेलेली आहे क्रिया. म्हणून हे जे वाक्य आहे पूर्ण झालेली आहे. म्हणून हे जे वाक्य आहे ते भूतकाळातलं आहे पण पूर्ण भूतकाळातलं आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजेच काय? पास्ट परफेक्ट टेन्समधलं हे वाक्य आहे. मग आता पूर्ण भूतकाळामध्ये मग इंग्रजीमध्ये जेव्हा आपण एखादं वाक्य तयार करतो तेव्हा त्याची रचना कशी असते ते आपण इथे लिहून घेऊ. सर्वात आधी इंग्रजीमध्ये सब्जेक्टच घेत असतो. त्यानंतर आता होती यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापद घेत असतो हॅड. इथे कोणताही करता असला तरी हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरला ते लक्षात ठेवायचं. आणि इथे हा पूर्ण भूतकाळ आहे म्हणून आपण घेत असतो क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट, म्हणजेच काय तर कर्म. अशा प्रकारे मग याची इंग्रजीमध्ये रचना येणार आहे. आता या रचनेनुसार आपण ह्या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेशन करणार आहोत. आता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे? तुम्ही. मग तू किंवा तुम्ही यासाठी आपण इंग्रजीत वापरतो यू. यू हा शब्द वापरतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड. यू हॅड. नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप, कारण हा पूर्ण काळ आहे. मग पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भविष्य काळ असेल, कोणताही काळ असला पूर्ण 3 काळांपैकी, तर तेव्हा आपण क्रियापदाचे तिसरे रूपच वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं. आता इथे दिलेलं आहे क्रियापद सुरुवात करणे. सुरुवात करणे म्हणजेच आपण त्यासाठी इंग्रजी शब्द स्टार्ट वापरतो. स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे. मग आता आपल्याला ते तिसरे रूप घ्यायचं आहे, ते येणार आहे स्टार्टेड. बघा आता ऑब्जेक्ट इथे नाही आहे त्यामुळे आपण इथे आपलं वाक्य इथे इंग्रजीत पूर्ण होणार आहे. बघा यू हॅड स्टार्टेड. तुम्ही सुरुवात केली होती. हॅड होतीसाठी आपण इथे हॅड घेतले. तुम्ही सुरुवात केलेली होती. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. यू हॅड स्टार्टेड. तुम्ही सुरुवात केलेली होती. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे मी समजू शकतो. हे बघा हे वाक्य अगदी छोटं आणि सोपं वाक्य आहे. मी समजू शकतो. शकतो म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि शकतो म्हणजेच मूळ हे क्रियापद आहे शकणे. त्यासाठी कोणतं क्रियापद वापरतात ते तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा हे जे वाक्य आहे ते वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं ट्रान्सलेशन लिहायचं आहे. तेथे मी हे तुमचं ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तेव्हा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही मराठी वाक्य आपण बोलत असतो त्या मराठी वाक्यांचे अगदी सहज सोप्या पद्धतीने रचनेनुसार इंग्रजी रचनेनुसार त्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो. तेव्हा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.